येण्याचा प्रयत्न करू नका. थांबवा ते. हो, थांबवा. मंचावरती येऊ नका. मुलाईचा होशियार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची गेट पोते बहुजन हृदय सम्राट ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर पधार रहे हैं. वंचित बहुजन आघाडीचा सगळे समोर बसा. हात जोडून विनंती आहे. बाळासाहेब आंबेडकर समोर समोर. स्टेजवरती कुणी येण्याचा अट्टहास करू नका. आपल्या सर्वांमध्ये त्यांच्या आगमनाची उत्सुकता आपल्याला होती. आदरणीय रेखाताईंना विनंती आपण मंचावरती यायचं. रेखाताईंना विनंती आपण मंचावरती यायचंय. जी काय महत्वाची मान्यवर गण आहेत त्यांना विनंती मंचावरती यायचंय. आदरणीय बाळासाहेबांचं आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला स्वागत करायचंय. लागलेल्या हारांचं ओझं कदाचित त्यांच्या प्रतिमांना होत असेल, पण त्यांनी या मातीवरती केलेल्या अगाध उपकारांचं ओझं अद्याप आपल्याला होऊ शकत नाही. या सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी अर्पण केले जात आहेत. आम्ही प्रकाश बीज फेरीत चाललो, बाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो, नव्या युगाची सुसज्ज वाट या समतेच्या पर्वाच्या निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी पाहतो, अनुभवतो आहोत. आदरणीय बाळासाहेबांचं मंचावरती या कार्यक्रमाच्या निमित्तानं आगमन आहे. आपण सुरुवातीला बाळासाहेबांचं लगेच स्वागत या निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्ताने करूयात. आपल्या सर्वांच्या वतीने शब्दसुमनाने बाळासाहेबांनी आपल्या सगळ्यांच्या स्वागताचा स्वीकार केलाय. आणि यानंतर आपण ज्यांच्या स्वागताच्या माध्यमातून आपण इथे उपस्थित आहोत, इंजिनियर विष्णुदादा देवकते यांना विनंती करूयात आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करायचं. आज श्री बाळासाहेब आंबेडकर साहेब पूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षण बचाव यात्रा निमित्त फिरत आहेत आणि सर्व ओबीसी बांधवांचा संवाद करत आहेत. आज या राज्यामध्ये ओबीसीचे आरक्षण धोक्यात आल्यानंतर सर्व ओबीसी संघटनांनी एकत्र येऊन ते बाळासाहेब आंबेडकर साहेबांना विनंती केली की आपण या लढ्यामध्ये आलं पाहिजे आणि आमचे हक्काचं जे आरक्षण आहे ते टिकलं पाहिजे. त्यासाठी साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही यात्रा काढलेली आहे. आपण मागील काही दिवसात पाहतो की आपली वडीगोदीला जेव्हा उपोषण करते बसले 4-5 दिवशी ज्यावेळेस श्री बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी आले, पाठिंबा दिला आणि त्यानंतर या गेवरा तालुका, बीड जिल्हा आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसीची चळवळ मोठ्या प्रमाणात चालू झाली. आणि मध्यंतरी आपण पाहिलं की सरकार पूर्ण भूमिका ओबीसीच्या विरोधात घेत असताना त्यावेळेस श्री बाळासाहेब आंबेडकरांनी सरकारला इशारा दिला की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागला पाहिजे आणि अनेक मागण्या त्या ठिकाणी त्यांनी केल्या. आपल्याला श्री बाळासाहेब साहेबांना ऐकायचं आहे, त्यामुळे मी जास्तीचा वेळ घेणार नाही. परंतु या ठिकाणी आलेले सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि सर्व ओबीसी बांधवांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आदरणीय इंजिनियर विष्णुदादा देवकते साहेबांनी या एकूण कार्यक्रमाच्या आयोजनात अतिशय मोलाची भूमिका या ठिकाणी बजावली. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी या ठिकाणी सादर केलंय आणि यानंतर आपण लगेचच साहेबांच्या समवेत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ओबीसी यात्रेचे या समन्वयक सन्माननीय श्री रमेशजी बारसकर यांना विनंती आपलं मनोगत या निमित्तानं आपण व्यक्त करायचंय. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात रमेशजी बारसकर यांचं स्वागत करूयात आणि त्यांना विनंती करूयात. ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं आपल्या गेवराई शहरामध्ये महाराष्ट्राचे बहुजनांचे नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूरजी, उपस्थित विचार मंचावरील भोशीकर साहेब, उपस्थित सर्वच जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, आपली लढाई ही यात्रा आपण एक संघ
ओबीसी समाजानं एक संघ एका आवाजामध्ये एकत्र येण्यासाठी खऱ्या अर्थानं ही यात्रा आहे आणि इथं ओबीसी समाज सगळा आलेला आहे. पण जसा जाती जातीत विखुरलेला आहे तसा या ठिकाणी या सभेच्या ठिकाणी विखुरलेला आहे. सगळ्यांना नम्र विनंती करतो की आपल्याला या ठिकाणी खुर्च्या मांडलेल्या आहे. आपण जर इथं एकत्र येऊन नाही शकलाव तर आपला लढा कसा एकत्र येणार. म्हणून सगळ्याला विनंती आहे की आपण खुर्च्या मांडलेल्या ते खुर्च्यावर बसून घ्या. सगळेजण सगळ्यांना विनंती आहे की आपण खुर्च्यावर बसून घ्या. इथं या बसा बसा सगळेजण. इकडच्यांना देखील सांगतो आपण सर्वांनी इकडे बसून घ्यायचं आहे. आज या ठिकाणी या महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसीचं आरक्षण धोक्यामध्ये आल्यानंतर या राज्यातला कुठलाच नेता कुठलाच पक्ष या ठिकाणी खुली भूमिका ओबीसीच्या बाजूने घेताना आपल्याला दिसला ना. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल, या कुठल्याच पक्षानं खऱ्या अर्थानं ओबीसी साठी ठामपणे भूमिका घेतलेली नाही. या महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त एक आणि एकच नेता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांना भूमिका घेतली. आणि ती भूमिका काय घेतली तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, ओबीसीचं आरक्षण शाबूत राहिलं पाहिजे, अशा प्रकारचा भूमिका घेणारा एकमेव नेता आहे आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब. एकीकडे जरांगे पाटील या ठिकाणी सांगतात की आम्हाला पाहिजे तर ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे आणि दुसरीकडून कोणीच बोलायला तयार नाही की बाबा तुम्हाला ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही. कारण ओबीसीचा इतिहास खऱ्या अर्थानं आरक्षणाचा जाणून घेतला पाहिजे. ज्या वेळेला घटना लिहिली गेली त्यामध्ये 340, 341, 342 म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा 340 कलम हे ओबीसी साठी लिहिलं गेलं. देशाला स्वतंत्र मिळालं, एससीला एसटीला आरक्षण मिळालं, पण ओबीसीला आरक्षण मिळालं का माझ्या मित्रांनो? देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर 45 वर्ष ओबीसीला आरक्षणाची वाट पाहावी लागली. 45 वर्ष उलटून गेलं तरी देखील ओबीसीला आरक्षण मिळालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा 340 कलम दिलेला असताना तरी देखील ओबीसीला आरक्षण मिळालं नाही. 1989 साली व्हीपी सिंग सरकारमध्ये खासदार म्हणून आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब होते. अनेकांनी या ठिकाणी उत्तर प्रदेश मध्ये नेत्यांनी मागणी केली की ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे. पण महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्यानं ओबीसी साठी मोर्चे काढले, कुठल्या नेत्याने ओबीसी साठी आंदोलन केलं तर ते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी ओबीसी साठी मोर्चे काढण्याचं काम केलं आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने 1989 साली ओबीसीला आरक्षण मिळालं. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केसेस चालल्या आणि 1992 ला ओबीसीचं आरक्षण मिळालं आणि ते आरक्षण मिळालेलं असताना ओबीसीचा तहसीलदार होऊ लागला, ओबीसीचा कलेक्टर होऊ लागला, ओबीसीचा पीएसआय होऊ लागला, पीआय होऊ लागला, एसपी होऊ लागला, वेगवेगळ्या खात्यामध्ये डॉक्टर होऊ लागला, वकील होऊ लागला, इंजिनियर होऊ लागला. ओबीसी खऱ्या अर्थाने या प्रवाहामध्ये आला. निवडणुकामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक असेल, पंचायत समितीची असेल, जिल्हा परिषदची असेल, नगरपालिकेची निवडणूक असेल, महानगरपालिकेची असेल, यामध्ये ओबीसीचं प्रतिनिधित्व म्हणून जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊ लागला, नगरपालिकेचा अध्यक्ष होऊ लागला, महानगरीचा महापौर होऊ लागला, ग्रामपंचायतचा सरपंच होऊ लागला. त्यावेळेला खऱ्या अर्थाने इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला असं वाटलं की आता खासदार तर आमचे आहेत जास्त, आमदार तर आहेत आमचे जास्त, पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीला 27% आरक्षण असल्यामुळे आम्ही तिथं जाऊ शकत नाही. तर आता आम्हाला ओबीसी मधनच आरक्षण पाहिजे, आता आम्हाला ओबीसी मधनच आरक्षण पाहिजे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी यायला. ओबीसीचं आरक्षण कुठल्या खुटीला टांगलेलं नाही, ओबीसीचं आरक्षण कुठल्या फळीवर ठेवलेलं नाही.
ओबीसीचे आरक्षण कुठल्या देवळीत ठेवलेलं नाही किंवा मंत्रालयाच्या पिटीमध्ये ओबीसीचं आरक्षण ठेवलेलं नाही, तर ओबीसीचं आरक्षण संविधानामध्ये आहे आणि संविधानामधलं आरक्षण ते कायद्यानं दिलेलं आहे. कितीही तुम्ही लोकांनी गोळा केली, कितीही या ठिकाणी शक्ती दाखवली, शक्तीवर खऱ्या अर्थानं आरक्षण मिळणार नाही, तर ते आरक्षण संविधानानं त्या ठिकाणी दिलेलं जे नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे खऱ्या अर्थानं आरक्षण मिळणार आहे असं ठामपणे या ठिकाणी मी सांगतो. मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे ओबीसी बांधवांना, आपण अनेक वेळा प्रस्थापित पक्षाच्या पाठीशी राहिलो, अनेकदा या प्रस्थापितांना मतदान केलं, अनेकदा या प्रस्थापितांचं उदा केलं, पण ही प्रस्थापित समाजातला प्रस्थापित पक्षातला एकही नेता ज्या वेळेला आपल्या ओबीसी आरक्षण आज अडचणीत आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं तर आपलं आरक्षण गेले म्हणून समजा, कारण 55 लाख नोंदी खऱ्या अर्थानं या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये कुणबीच्या 55 लाख नोंदी दिल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये आमच्या पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो सगळ्या खडाखोड केलेल्या नोंदी आहेत. सगळ्या दाखल्यामध्ये खडाखोड केलेल्या अधिकाऱ्यावर दबाव आणलेला आहे आणि त्याच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं ह्या नोंदी मिळालेल्या आहेत आणि तुमच्या आमच्या लेकरा बाळाचं येणारं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे. येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही. ज्या वेळेला आमचं ओबीसीचं आपलं आरक्षण चाललं होतं, काका तुम्ही काय करत होता, अशा प्रकारची विचारणा येणारी पिढी तुम्हाला करणार आहे. म्हणून आताच वेळ गेलेली नाही. आता सगळ्यांनी ओबीसीच्या आरक्षणासाठी एक झालं पाहिजे. फक्त एका साड्यानं मळ्यानं कोळ्यानं एकत्र येऊन चालणार नाही, तर संबंध ओबीसी समाज म्हणून सगळ्यांनी आपल्याला एकत्र यावं लागणार आहे. आणि येत्या 7 तारखेला या महाराष्ट्रामध्ये 2 शक्ती प्रदर्शन होणार आहेत. 7 ऑगस्टला एक होणार आहे औरंगाबादला आदरणीय आंबेडकर साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये औरंगाबादला ओबीसीचं आरक्षणाचं शक्ती प्रदर्शन होणार आहे आणि दुसरं मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानं सोलापूरमध्ये शक्ती प्रदर्शन होणार आहे. आता आपल्याला आपली शक्ती दाखवण्याची वेळ आहे. आंबेडकर साहेब सांगतात जर ओबीसींना खऱ्या अर्थानं राजकीय शक्ती दाखवायची असेल तर आपल्याला ओबीसीनो लाखोच्या संख्येने तुम्हाला 7 ऑगस्टला औरंगाबादच्या सभेमध्ये त्या ठिकाणी आलं पाहिजे, तर आणि तरच आपलं आरक्षण वाचणार आहे, नाहीतर आपलं आरक्षण गेलं म्हणून समजा. म्हणूनच या ठिकाणी सगळ्या ओबीसी बांधवांना विनंती करतो की आपण आदरणीय आंबेडकर साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहावं. अशा प्रकारची आपल्याकडून अपेक्षा करून इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद साहेब. अतिशय मौलिक अशी भूमिका या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी आपल्यामध्ये मांडली आहे. आवर्जून आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेबांचं स्वागत करण्यासाठी 12 वाजता तांड्यावरचा समाज बांधव या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. बाळासाहेबांना विनंती आहे, धनगर समाज असेल, बंजारा समाज असेल, या सर्व समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांना लगेच विनंती करूयात बाळासाहेबांच्या स्वागतासाठी वरती यायचंय. आणि सन्माननीय ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेबांना विनंती आहे, आपण त्यांच्या वतीनं होत असलेला आपला हा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचे. सर्वांना विनंती आहे, कमी संख्येनं या, एक करून कमी संख्येनं या. सर्व समाज बांधवांच्या वतीनं, विशेष करून धनगर समाज, बंजारा समाज, बंजारा समाज, इतर सर्व बहुजन समाज बांधवांच्या वतीनं, ओबीसी, एससी, एसटी, इतर सर्व समाजातल्या तालुकाच्या ज्या संघटना आहेत त्या सर्व संघटनांच्या वतीनं स्वागत होत आहे. परमेश्वर महाराज वाघमोडे, रवींद्र नाना बोराडे, प्राध्यापक गणपत नाना काकडे, पीटी चव्हाण, बाबा पिसाळ, बाबा घोडके, बापू गाडेकर, राजाभाऊ विटकर, दादासाहेब चौधरी, ॲडव्होकेट आबा ढाकणे, संतोषजी शेजूळ, अशोकजी गायकवाड, गणेशजी शेजूळ, बाबासाहेबजी सावंत, प्रल्हादजी कोले, लहुराज लोखंडे, राजेंद्र सुतार, केशवजी पंडित, राजेशजी टाक आणि प्रदीपजी सरकते या सर्वांच्या वतीनं स्वागत होत आहे. आणि बंजारा समाज बांधवांच्या वतीनं सरपंच अंबादासजी सांगळे व त्यांचे सर्व सहकारी यांना विनंती, आपण स्वागतासाठी समोर यायचंय. भीमरावजी कुलाळ आणि माजी सरपंच चकलंबेचे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं बाळासाहेबांचे स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं पारंपरिक पद्धतीनं या सर्व मूलनिवासी समाज बांधवांच्या वतीनं बाळासाहेबांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत आहे. आपण सर्वांनी एकदा हात उंचावून जोरदार टाळ्यांच्या गजरात बाळासाहेबांचं स्वागत आपल्या सर्वांच्या वतीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं करायचं आहे. या महाराष्ट्राला आवश्यक असलेली महत्वाची आणि मार्मिक भूमिका घेऊन बाळासाहेब आपल्या सर्वांमध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. दरम्यानच्या काळात मी ज्या बाबीचा उल्लेख केला की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातल्या स्वातंत्र्य, समता, बंधुतेची विचारशलाका अविरतपणे या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मातीत प्रवाहित व्हावी
या जाणीवेतून बाळासाहेब सातत्यानं कार्यरत असल्याचे आपल्याला सर्वांना पाहायला मिळत आहेत. अंधाराला प्रकाशाच्या गर्भात फेकणारी ऊर्जा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा तो समतेचा विचार आज या तालुक्याच्या मातीत प्रवाहित होतो आहे. ज्यांच्या हस्ते स्वागत झाले त्यांना विनंती आहे बाकी सगळे खाली व्हा. ज्यांनी सत्कार केलाय त्यांना विनंती आपण खाली या. ज्यांच्या करवी सत्कार झाला त्यांना विनंती कृपया आपण स्टेजच्या खाली या. हात जोडून विनंती आहे. ज्यांनी सत्कार केलाय त्यांना विनंती आहे आपण खाली या. चला, ज्यांनी सत्कार केलाय त्यांना विनंती आहे प्लीज खाली या. खाली या. येत आहेत त्यांना विनंती आपण लगेच वरती या. काही माता भगिनी बाळासाहेबांच्या स्वागताला येत आहेत. त्यांची उत्स्फूर्त इच्छा आहे आणि यानंतर कुणी स्वागताला येऊ नका. आणि पलीकडे उजव्या बाजूला जे उभे आहेत ना त्यांना पुन्हा पुन्हा हात जोडून विनंती आपण समोर बरीचशी जागा आहे, खुर्च्यांवरती येऊन बसा. स्टेजवरती मोजकी लोक या माता भगिनी फक्त स्टेजवरती येतील, बाकी कुणी येऊ नका. आता बाकीच्यांना येऊ देऊ नका. ज्यांच्या हस्ते स्वागत झालंय ते लगेच खाली या. प्लीज प्लीज लगेच खाली या. बंजारा समाज बांधवांच्या वतीनं पारंपरिक पद्धतीचं स्वागत बाळासाहेबांचं आपल्या गेवराई शहरात आपल्या सर्वांच्या वतीनं झालंय. ज्यांच्या हस्ते स्वागत झालंय ते लगेच खाली व्हा. लगेच खाली व्हा. आणि या माता भगिनींच्या व्यतिरिक्त आता स्टेजवरती कुणी येऊ नका. आदरणीय रेखाताई ठाकुरी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत होतं. या सर्व माता भगिनींच्या वतीनं बाळासाहेबांचं आणि रेखाताईंचं स्वागत हे सगळे करतील. या सर्व माता माऊल्यांना विनंती आपण बाळासाहेबांचं स्वागत करायचं आणि बाळासाहेबांना विनंती या हृदय सत्काराचा स्वीकार आपण या निमित्तानं करायचा आहे. स्त्री पुरुष हा भेद, या भेदाचं निर्मूलन या मातीतून करण्याच्या कामी बाबासाहेबांची भूमिका फार मौलिक आहे. सर्वांना विनंती आता खाली या. ज्यांच्या हस्ते स्वागत झालं त्यांना विनंती आपण खाली यायचं आहे. आणि स्टेजच्या उजव्या बाजूला असलेले सगळे उभे असलेले आता समोर बसतील. सगळ्यांना विनंती आहे आपण समोर बसायचं, उभं कुणी राहू नका. यानंतर बंजारा समाज बांधवांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात माजी आमदार नारायणरावजी मुंडे साहेबांचे चिरंजीव सुघोषजी मुंडे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतात. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूयात आणि त्यांना विनंती करूया. प्रमुख पाहुणे, तुमच्या आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय आंबेडकर साहेब, आपण इथे आहात. आपल्या बरोबर आलेली आपली सर्व कार्यकारिणी, प्रदेशाध्यक्षताई, त्याबरोबर उपस्थित असणाऱ्या दुसऱ्या ताई व आपल्या कार्यकारिणीतील सर्व सदस्य, त्यांच्या वतीने मी गेवराई शहरात, गेवराई तालुक्यात त्यांचं स्वागत करत आहे. साहेब, आरक्षणाची लढाई असेल, सामाजिक न्यायाची लढाई असेल, जगात ज्ञान ह्या शब्दाला समांतर शब्द म्हणजे आंबेडकर. आम्ही एक गोष्ट सतत म्हणतो, ज्या वेळेसही कुठेही असेल तर बापांचाही बाप आंबेडकर. कोण? बापांचाही बाप आंबेडकर. जिथं कुठेही लढाई अशक्य असेल त्या लढाईला आंबेडकर हे नाव लागलं तर ती लढाई यशस्वी होते. आपल्या तालुका कार्यकारिणीने हा मेळावा, हा दौरा इथं आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांचे देखील आभारी आहे. आणि महाराष्ट्रातील तमाम ओबीसीच्या वतीने आणि देशातील पहिला मंडल स्तंभ उभा करणाऱ्या डॉक्टर नारायणराव मुंडे यांच्या वतीने मी तुमचे गेवराई नगरीतही स्वागत करत आहे. साहेब, ही लढाई तुम्ही आमच्या आरक्षण वाचवण्याची हातात घेतली. आमचा कोणाच्याही आरक्षणाला विरोध नाही, फक्त आमच्या 27% आम्हाला कोणी भागीदार नकोय, ही आमची मागणी आहे. आमच्या मागणीला तुम्ही पाठिंबा दिला, त्यासाठी तुम्ही स्वतः मैदानात उतरलात, त्याबद्दल या देशातील कोटी कोटी ओबीसींच्या वतीने मी आपला आभारी आहे. आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, हे स्टेज मला आंबेडकरांचं या स्टेजवर बोलता आलं, हे भाग्य मला भेटलं. याबद्दल मी या कार्यकारिणीचा आपल्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आणि माझी एकच विनंती आहे, या गेवराई शहरात 20,000 लोकसंख्या आहे आणि त्यापैकी 12,000 ओबीसी आहेत. 12,000 ओबीसी आहेत, पण हे मैदान भरत नाही, कारण हा ओबीसी 400 जातीत आणि वेगवेगळ्या लोकप्रतिनिधीच्या प्रभावाखाली विखुरलेला आहे. त्यामुळे आंबेडकरजी, मी दिलगिरी व्यक्त करतो,
पण सामाजिक न्यायाच्या लढाईत हे आपल्याला अपेक्षित आहे. आपल्या पूर्वजांनी देखील दगडधोंडे खाल्लेले आहेत आणि आपल्याला इथे खावे लागतात. फक्त एकच अशी घोषणा द्या की ती सर्वांनाच पुरण चालेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद. जय भीम. तमाम सर्व महापुरुषांना वंदन करतो. या मंचावर उपस्थित या महाराष्ट्राचे ओबीसीचे भटक्या मुक्तांचे बहुजनांचे नेते, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर, आदरणीय मुंडेताई, प्राध्यापक किशन चव्हाण सर, रमेशजी बारसकर, जिल्हाध्यक्ष उद्धवजी खाडे, अरुणदादा जाधव, सर्व मंचावर वंचित बहुजन आघाडीचे ओबीसीचे सर्व नेते मंडळी, उपस्थित सर्व ओबीसी बहुजन बांधवांना माझा जय भीम, जय ओबीसी. बांधवांनो, आरक्षण बचाव ही यात्रा या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी कुठलाही राजकीय पक्ष एक शब्द बोलायला तयार नाही, कुठलाही राजकीय पक्ष भूमिका मांडायला तयार नाही, या लढाईमध्ये मी इकडून आहे का तिकडून आहे, इधर ना उधर बीच में आदर, अशी अवस्था या महाराष्ट्राची असताना, हा संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाज भयभीत असताना, ज्याला आरक्षण वाचवायचं का स्वतःला वाचवायचं ही परिस्थिती गंभीर होत चाललेली असताना, या सगळ्या तमाम परिस्थितीमध्ये ओबीसीच्या बाजूने, आरक्षणाच्या बाजूने उभं राहण्याचं काम सध्या श्री बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे. बांधवांनो, वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट भूमिका केलेली आहे. त्या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुठलाही धक्का न लावता ओबीसीचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि अन्य जे काही मराठा समाजाला जे काही आरक्षण मिळणार आहे ते त्या ठिकाणी वेगळं पडायला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका या कुठल्याही राजकीय पक्षाची नाही. आमचे ओबीसी बांधव भाजपला मतदान करतात. मान्य भाजपमध्ये काही आमचे ओबीसी नेते आहेत, रिस्पेक्ट आहे त्यांचा, कोणाबद्दल मी अपशब्द बोलत नाही. भाजप सरकारमध्ये आमचे काही ओबीसी नेते आहेत, पण त्या ठिकाणी भाजपची भूमिका काय, भाजपचा राजकीय पक्ष म्हणून भूमिका काय, हे ओबीसीने कधी त्यांना विचारणार आहात का नाही तुम्ही? 57 लाख बोगस सर्टिफिकेट रद्द करा, ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. 57 लाख सर्टिफिकेट कोणी वाटले? कोणत्या सरकारने वाटले? या राज्याचे मुख्यमंत्री, मराठा समाजाचे नेते, त्या ठिकाणी शिंदे साहेब एक बदली तरी विधान फडणवीस साहेबांना विचारल्याशिवाय एक बदली तरी करू शकतात का हो? इथं पोलीस अधिकारी आहेत आमच्या मंचावर. एक बदली करायचा अधिकार मुख्यमंत्री शिंदेला नाहीये. प्रत्येक फाईल देवेंद्र फडणवीसांच्या सहीशिवाय जात नाही. मग ही 57 लाख सर्टिफिकेट देवेंद्र फडणवीसनं वाटलेले आहेत, हे तुम्हाला ओबीसी बांधवांना लक्षात आलं पाहिजे. आम्हाला आमचा शत्रू कोण आहे, आमचा मित्र कोण आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आम्ही असंच अंधारामध्ये चाच पडत राहणार आहे. आम्ही अंधारामध्ये चाच पडत राहणार आहेत. अनेक ओबीसीचे मोडके महाराष्ट्रामध्ये फिरतात, भरपूर ओबीसीचे मोडके फिरायले, पण पर्याय काय देता ओबीसीला? काय पर्याय तुमच्याकडं? ठीक आहे, जर अंगेचं तिकडं म्हणून आपण 4 माणसं इकडे मोडके नाचू, हरकत नाही. ऑप्शन काय? आरक्षण तर केल्याच जमाय, मोठे मोठे मेळावे करून जयघोष करून काहीच होणार नाहीये. आरक्षण गेले जमाय, 57 लाख सर्टिफिकेट वाटलेत, सगळे सोयरेचा GR निघायची परिस्थिती आहे. सगळे एक ना, राजकीय काँग्रेस असेल, शिवसेना असेल, दोन्ही शिवसेना असतील, राष्ट्रवादी तर त्या ठिकाणी त्यांचेच पक्ष आहेत. शरद पवार साहेब या महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे मराठा नेते आहेत. तुमचं कोण आहे? तुमचा कोण आहे तिथं? तो GR बंद करा, GR काढू नका म्हणायला कोण आहे? काही नेते आमचे आहेत, मंत्रिमंडळात आहेत, काही आमदार आहेत, खिडकीतून बोलायले. फार अन्याय चाललाय आमच्या समाजावर, फार दुःख होत चाललेला आहे. खूप मला वेदना होत आहे, पण मला मंत्रिपद सोडायचं नाही.
मला आमदारकीचा राजीनामा द्यायचा नाही, फक्त मला भाषण करायचं. ओबीसीवर खूप अन्याय चालू आहे. मी 40 वर्षापासून ओबीसीचं काम करतो. मग बाहेर या ना, मैदानात या. ओबीसी रस्त्यावर मार खातोय, वाचवायला कोण येणार आहे? तुम्ही मंत्रिमंडळात बसून तिथं गप्पा केलेला आमचं कोण वाचवणार आहे? आम्हाला फक्त आणि फक्त या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या संरक्षणासाठी, ओबीसीच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी आणि ओबीसीला राजकीय पर्याय देण्याची ताकद फक्त आणि फक्त श्रद्धेशी बाळासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये आहे आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे. 100 तिकीट ओबीसीला देण्याची घोषणा साहेबांनी केलेली आहे. राजकीय पक्षांनी भूमिका कोणी सुद्धा केलेली नाही. ओबीसीवर बोलायला तयार नाही. त्या ठिकाणी साहेबांनी सांगितलेलं आहे 100 ओबीसीचे आमदार करणार आणि त्या ठिकाणी तुमचं आरक्षण वाचवण्यासाठी तुमचेच आमदार तिथं पाठवा, अशा पद्धतीने साहेबांनी घोषणा केलेली आहे. म्हणून बांधवांनो, मी जाता जाता एवढंच सांगतो, आरक्षण बचाव यात्रा ही या ओबीसीच्या राजकीय भवितव्याची यात्रा आहे. या राज्यामध्ये ओबीसीला आता ठरवायचंय की तुमचं पुढच्या लेकरा बाळांचं भवितव्य अंधारात ठेवून तसंच गुलामगिरीमध्ये जगायचंय की वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली तुम्हाला सत्तेच्या दिशेने वाटचाल करायची आहे, हे तुम्हाला ठरवायचंय. मी एवढंच या ठिकाणी तुम्हाला आव्हान करतो. आणि येणाऱ्या 7 तारखेला, आताच रमेश भाऊनी सांगितलं, येणाऱ्या 7 तारखेला प्रत्येक घरातला एक माणूस बाहेर पडला पाहिजे. तुमचं आमचं जर आरक्षण टिकवायचं असेल, भविष्यातल्या लेकरा बाळांचं भविष्य बघायचं असेल, तर प्रत्येक घरामधून एक तरुण किंवा महिला किंवा पुरुष त्या ठिकाणी औरंगाबाद संभाजीनगर कडे त्या ठिकाणी रवाना झाला पाहिजे. आपली अचूक अशी एकजूट, ओबीसी SC ST ची एकजूट त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दाखवायची आहे. म्हणून आपण सगळेजण येणार का? आवाज येणार गेलाय, येणार का? येणार का? वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं बाळासाहेब आगे बढो, बाळासाहेब आगे बढो. जय भीम, जय भीम. सर्व महामानवांच्या विचारांना वंदन. या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित या देशाचे नेते आणि तुम्हा आम्हाला जगण्याचा अधिकार दिला, ज्यांच्याविषयी इतिहासामध्ये गौरवपूर्ण पद्धतीने उद्गारलं जातं, धरती का रंग शायद हराना होता, आसमान का रंग शायद नीलाना होता. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जैसा मसीहा अगर इस देश में पैदा ना होता तो शायद देश यूरोप कब का बिक चुका होता. म्हणून त्या आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचे या ठिकाणी नातू, तुमच्या आमच्या देशाला या ठिकाणी बहुजनाला दिशा देणारं नेतृत्व श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर साहेब, विचार मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी अधिकचं काही न बोलता या SC ST आणि ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचं गेवराई तालुक्याच्या वतीनं आदरणीय साहेबांचा आपल्या प्रचंड टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करावं अशी आपल्याला विनंती करतो. आणि आपण आरक्षणाच्या बाबतीमध्ये माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना काय बोलावं, ज्यांनी या देशाला दिशा दिली त्या आदरणीय बाबासाहेबांचे नातू आणि तुमच्या आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. साहेब, या निमित्तानं आपल्याला एकच विनंती करायची आहे, करदारची आपल्याकडे मागणी करायची आहे, कारण लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त अशी कावळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. या उक्तीप्रमाणे आपण या देशामध्ये जी क्रांतीची मशाल घेऊन आलं, कारण डॉक्टर BR आंबेडकर साहेबांच्या बाबतीमध्ये जर आज विचारलं तर दलितांचा मसीहा, दलितांचा देव, आमच्या समाजाचा उद्धार करता हे शब्द आपण ऐकतो ना. परंतु बांधवांनो, आपल्याला विनंती आहे, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब साठी 342 आणि 41 कलम निर्माण झाला, पण त्याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलमाची निर्मिती केली. त्या कलमामध्ये गावगाड्यात राहणाऱ्या जवळपास 400 जातींना प्रतिनिधित्व देण्याची तरतूद केली. पण या व्यवस्थेनं आपल्यावरती किती अन्याय केला, भारसकर साहेबांनी सविस्तर त्याच्याविषयी मार्गदर्शन केलं. कारण आरक्षण कुणाला द्यावं झालं याची साधी ढोबा व्याख्या करताना घटनाकार डॉक्टर BR आंबेडकर म्हणतात, सोसायटी आर कॅपेबल फॉर द बॅकवर्ड रिझर्वेशन हु अनटचेबल फ्रॉम सोशल स्टँडर्डनेस. सामाजिक दर्जात्मक
ज्या समाजाची अवहेलना झाली त्या समाजाला या ठिकाणी सवलती दिल्या पाहिजेत, मागास म्हटलं पाहिजे. आणि या ठिकाणी स्वतःला प्रस्थापित व्यवस्था समजणारे, या ठिकाणी देदीप्यमान वर्ष सांगणारे लोक आरक्षण मागतात. आता या ठिकाणी भाषण करण्याची वेळ आहे, परंतु आपण धनगर समाजाचा प्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी बोलवलं. आदरणीय साहेब, आम्ही मागासले पण सिद्ध करताना काय करावं? शेळ्या मेंढ्या चरणाऱ्या त्या वाडग्यावरती गोठ्यावरती जर आमच्या एखाद्या भगिनीची डिलिव्हरी झाली, ती बाळातीन झाली, तर तिच्या लेकराची नाळ एका दगडावर ठेवून दुसऱ्या दगडानं तोडली जाते. याच्यापेक्षा मागासले पण आम्ही काय सिद्ध करावं? म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी श्रद्धेय साहेबांच्या पाठीमागे हा लढा नेत्याने या ठिकाणी पुढे न्यावा आणि नेताल अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या लांबत चाललेल्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय अण्णाभाऊ, जय बहुजन. सर्व बहुजनवादी महापुरुषांना, विचारांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो. आज गेवराई येथील या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले या देशामधील शोषित, उपेक्षित, वंचितांचं कवच कुंडल आदरणीय बाळासाहेब आंबेडकर विचार मंचावरती उपस्थित असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सन्माननीय रेखाताई ठाकूर, सर्वच मान्यवर, समोर बसलेले साहेबांचं मार्गदर्शन करण्यासाठी ऐकण्यासाठी आलेले सर्व ओबीसी बांधव मित्रांनो, सभा सुरू होण्याच्या अगोदर पाऊस येत होता. साहेबांचं आगमन झालं आणि पाऊस थांबलेला आहे. निसर्गालाही असं वाटतं की ओबीसी यांना संविधानानं, बाबासाहेबांना सगळं दिलं, सगळं देऊनही ते मुक्या बाहेरसारखी अवस्था आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना प्रकाश आंबेडकर गेवराईमध्ये येतात, प्रबोधन करण्यासाठी येतात, त्यांना हक्क अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी येतात. निसर्गाला वाटतं की तासभर जरा थांबावं आपण, कारण आम्हाला सगळ्यांना सवय लागली. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर संविधानाला 75 वर्ष झालं. एवढ्या मोठ्या संख्येने आम्ही या देशामध्ये, या राज्यामध्ये आहोत, तरी आम्हाला सवय लागली दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणायची. तरी आम्हाला सवय लागली दुसऱ्याच्या बापासाठी दुसऱ्याचा बाप मेला तर आपण विषय भादरायचा, केस काढायचं. ही सवय आपल्याला लागलेली आहे. आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने जर आपण असू, एवढी मोठी शक्ती आमच्याकडे जर असेल, तर मित्रांनो हे डोकं कधी ठिकाणावर येणार आहे की नाही? काल परवा आपली जागा दाखवून दिली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. तुमची काय जागा आहे, तुमची काय अवकात आहे. आमची मतं घ्यायची निवडून, त्यांनी जायचं. लोकशाहीमध्ये सगळेजण आपापल्या मागण्या रेटण्याचा प्रयत्न करतो. मनोज जरांगे पाटलाच्या निमित्तानं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी पुढे आली. सुरुवातीची मागणी होती मराठवाड्यामधल्या मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, उपोषण सुरू झालं. नंतर हळूहळू 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 ती मागणी वाढत गेली. भटाला दिली ओसरी आणि हळूहळू पाय पसरी. तशी अवस्था झाली. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण द्या. बाळासाहेब म्हणले ठीक आहे, योग्य मागणी आहे, आरक्षण तर दिलं पाहिजे. स्वतः बाळासाहेब अंतरवाली स्थळाला गेले. गरीबाचं पोरग आहे, गरीब मराठ्यांचं प्रतिनिधित्व करतं, शेतावर आपल्याला मराठ्यांचं प्रतिनिधित्व करतोय, बांधावरती राबणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतं. याला ताकद दिली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की तुमची मागणी बरोबर आहे. अंतरवाली स्थळाला गेलो, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही कालची भूमिका होती. पण ज्याची वेळेस ताकद वाढायला लागली त्याच वेळेस मनोज जरांगे पाटलांची मागणी वाढली. आरक्षण दिलं पाहिजे, मी आरक्षण घेणार, तर मी ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असं जेव्हा मनोज जरांगे पाटील म्हटले, तेव्हा बाळासाहेब तात्काळ उठले. कशाचाच विचार केला नाही. बाळासाहेब म्हटले ओबीसीच्या आरक्षणाचं ताट वेगळं आणि गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचं ताट वेगळं. ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी मांडली. किती जण पुढे आले, किती जण पुढे आले. संघटना आंदोलन करू शकतात. एकही राजकीय पक्ष पुढे आला नाही, अजून बोलायला तयार नाही. त्यांना त्यांच्या मताचं पडलंय. मित्रांनो, बाळासाहेबांनी भूमिका मांडली की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही, तर तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलो नाहीत. बाळासाहेब 25 तारखेपासून फिरतात. आज 7वा दिवस आहे.
ओबीसीला पाठिंबा देण्यासाठी आलो नाहीत. जेव्हा मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली तेव्हा कमंडल यात्रा निघाली. अडवाणीच्या नेतृत्वाखाली ओबीसी बांधव म्हणत होते मंडल आयोग बरखास्त करो. कमंडल यात्रेमध्ये सहभागी झाले आणि बाबासाहेबांच्या चळवळीतले आंबेडकरवादी की ज्यांना वाटत होतं की हा मोठा भाऊ आहे, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, गावगाड्यातला आहे, फाटलेला आहे, तुटलेला आहे, शोषित आहे, उपेक्षित आहे, आंबेडकरवादी रस्त्यावरती आले आणि ते म्हणले मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे. आज बाळासाहेब भारतामध्ये फिरतायत ओबीसीला पाठिंबा देण्यासाठी नाही, ओबीसीचं आरक्षण धोक्यामध्ये आहे. ते आरक्षण टिकवण्यासाठी बाळासाहेबांनी आरक्षण यात्रा काढलेली आहे. आम्हाला समजलं पाहिजे सगळ्या गोष्टी आणि म्हणून तुमचं आरक्षण धोक्यात असेल तर दुसरा कुणी येणार नाहीये. तुमची मतं घेऊन पुढे जाणारे खूप आहेत. तुमच्या गेवराई मतदारसंघामध्ये ओबीसीची मतं घेऊन बरेच नकली सिंह आहेत, तिथं बरेच नकली सिंह तुमच्या मतावरती डोळा ठेवणारे. ओबीसीची मतं घ्या, सत्तेचा आमच्यातले 2-4 फुटेरवादी गोळा करा. साहेब चर्चा अशी आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर गाव कट्ट्यावरती ओबीसी म्हणतो मी मतदान करणार आहे मराठा, मराठा म्हणतो त्याने तर लोकसभेला ठरवलं मी बाकीच्याला मतदानच करणार आहे. आता आम्ही ठरवायला लागलोय की आम्ही मराठ्याला मतदान करणार नाही. मराठ्याने ठरवलं लोकसभेला आम्ही बाकीच्याला मतदान करणार नाही. आता मराठ्याचे पुढारी काय म्हणतात साहेब? ते म्हणतात धनगरी जत्रा आणि कारभारी सत्रा यांची काय अवकात आहे? आम्ही 5-5, 4-4, 6-6 ओबीसी उमेदवार उभे करू, पैसा देऊ, गाड्या देऊ, यांच्या मतामध्ये विभागणी करू. कारण सत्तेचं रहस्य काय आम्हाला कळलेलं आहे. 169 घराणे आहेत, यांनी सत्ता भोगलेली आहे आणि म्हणून आपल्या फूट पाडण्याचा कार्यक्रम देखील होणार आहे. मित्रांनो मी आधी बोलणार नाही, बाळासाहेबांना बोलायचंय. मराठ्याच्या आरक्षणाला आमचा विरोध आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, पण गरीब मराठ्याने देखील डोकं ठिकाण्यावरती आणलं पाहिजे. या महाराष्ट्रातले कारखानदार प्रस्थापित ज्यांच्याकडे सत्ता होत्या त्यांनी काय आरक्षण दिलं नाही. मित्रांनो मी गरीब मराठा बांधवांना सांगू इच्छितो की तव्यावरची भाकरी करपली, बाद झाला. तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल तर तव्यावरची करपलेली भाकरी फिरावी लागणार आहे. एकदा ओबीसीचं आरक्षण सुरक्षित ठेवायचंय, गरीब मराठ्याला आरक्षण द्यायचंय. एकदा शरद पवारांना सत्ता देऊन बघितली, विलासराव देशमुखांना सत्ता देऊन बघितली, नारायण राणेंना सत्ता देऊन बघितली, यशवंतराव चव्हाणांना सत्ता देऊन बघितली, आताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना सत्ता देऊन बघितली. सगळे मराठा मुख्यमंत्री आहेत. गरीब मराठ्याला आव्हान करतो, राबावर शेतावरती राबणाऱ्या गरीब मराठ्याला आव्हान करतो की एकदा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना सत्ता दे. तुम्हाला आरक्षण, ओबीसी नाही आरक्षण. कारण आरक्षण देणारे बाबासाहेब आणि आरक्षण वाचवणारे आणि गरीब मराठ्याला आरक्षण देणारे बाबासाहेबांचे नातू महाराष्ट्रभर फिरतात. आपल्याला ताकद द्यावी लागणार आहे, आपल्याला साथ द्यावी लागणार आहे. विधानमंडळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 100 आमदार ओबीसीचे. अरे हिम्मत आहे, हिम्मत लागते. कोण करता हिम्मत? कोण राष्ट्रवादीचा नेता करतो, भाजपचा नेता करतो, शिवसेनेचा नेता करतो का? 100 आमदार ओबीसीचे देणार. त्याला काळीज असावं लागतं, आबाळा एवढं मान असावं लागतं. बाबासाहेबांनी आरक्षण दिलं, कुणी मागायला गेले नाहीये. त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुका जवळ आहे. डोकं ठिकाणावर ठेवा. गेलंय आरक्षण वाचवायचं असेल, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत या ओबीसी बांधवांनो. गरीब मराठ्याला आरक्षण पाहिजे असेल, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत या. एवढंच या प्रसंगी बोलतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना झोपी गेलेले लोक म्हणतात ना ओबीसी झोपी गेलेले, भयभीत झालाय, घाबरलाय, बेटा कुठे आलाय गावागावामध्ये. बाळासाहेब आता महाराष्ट्रभर फिरतात, ओबीसीला सांगतात गड्यांना तुम्ही एकटे नाही गड्या, आता घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा संदेश घेऊन बाळासाहेब महाराष्ट्रभर फिरतात. आपण देखील साथ द्याल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान. आरक्षण बचाव यात्रेच्या या गेवराई शहरात होणाऱ्या सभेसाठी मंचावर उपस्थित आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा
सविताताई मुंढे, किसनरावजी चव्हाण, अविनाश भोसीकर, रमेश बारसकर, मंचावर उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडीतील आणि इतर ओबीसी संघटनांमधील नेते, कार्यकर्ते आणि समोर उपस्थित माझ्या बंधू भगिनींनो, या आरक्षण यात्रेनिमित्त फिरत असताना वंचित बहुजन आघाडीच्या एका साध्या सुध्या कार्यकर्त्यांनी माझ्याकडे प्रश्न केला की ताई, आमच्या गावातले गरीब मराठे विचारतात की तुम्ही आधी गरीब मराठ्याला पाठिंबा दिला, आता तुम्ही गरीब मराठ्याच्या विरोधामध्ये का बोलत आहात? तुम्ही हे यासाठी करत आहात का की गरीब मराठ्याने लोकसभेमध्ये आपल्याला मतदान केलं नाही, मग आता ओबीसीला पाठिंबा दिल्यानंतर ओबीसी आपल्याला मतदान करणार आहे का? त्याला मी उत्तर दिलं की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी जेव्हा मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत होते, उपोषण करत होते, त्यावेळेस त्यांना जाऊन जो पाठिंबा बाळासाहेबांनी दिलेला आहे तो आजही आम्ही तसाच दिलेला आहे. फक्त प्रश्न असा उपस्थित झालेला आहे की हा पाठिंबा देत असताना आपण सातत्याने, आम्ही बाळासाहेब आंबेडकरांनी आणि वंचित बहुजन आघाडीने सातत्याने हे स्पष्ट केलं की ओबीसीच्या कोट्यामधून आपल्याला आरक्षण मिळणार नाही, आपल्याला वेगळा कोटा निर्माण करावा लागेल, या ठिकाणच्या गरीब मराठ्यासाठी वेगळा कोटा निर्माण करावा लागेल. परंतु आपण बघितलं की बहुतेक मनोज जरांगे पाटलांनी भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षणाबद्दलचं कलम लिहिलेलं आहे ते बहुतेक वाचलेलं नाही. त्यांनी बहुतेक बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्यही वाचलेलं नसावं. आरक्षण या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे आरक्षण दिलं त्याचं कारण होतं की या देशामधली जी हजारो वर्षांची व्यवस्था आहे, जी जन्मजात उच्च-नीचतेची व्यवस्था आहे, या व्यवस्थेमुळे जे शोषण झालेलं आहे, इकडच्या जवळजवळ 85% समूहाचं जे मागासलेपण निर्माण झालेलं आहे, गरिबी निर्माण झालेली आहे, शिक्षणातलं मागासलेपण आहे, सामाजिक अप्रतिष्ठा आहे, याच्यामध्ये पुनर्रचना करण्याचा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेला आहे आणि म्हणून हे आरक्षण आहे. आणि आपण पुढे हे लक्षात घ्या की याच्यामध्ये 340 कलम जे लिहिलेलं आहे, या 340व्या कलमामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की इथे जे शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेले समूह आहेत, म्हणजे ओबीसीचे जे समूह आहेत, त्यांच्याबद्दलचं पाहणी झालेली नाही, त्यांच्या मागासलेपणाचं मोजमाप झालेलं नाही. त्यामुळे आयोग नेमला जावा आणि हा आयोग यांच्यासाठी कोणता कार्यक्रम देशाने दिला पाहिजे तो आयोग देईल. आणि म्हणून हे 340व कलम त्यांनी त्या ठिकाणी कोरलेलं आहे आणि त्यानुसार देशाने मागासवर्गीय आयोग स्थापन करावा आणि त्यांना विकासाचा कार्यक्रम या ठिकाणी आखून द्यावा ही बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती. परंतु त्यावेळच्या नेहरू सरकारने बाबासाहेबांनी हे जे आग्रह धरलेला होता, संविधानामध्ये हे जे कलम लिहिलेलं होतं त्याच्यावर अंमलबजावणी केली नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिला. आपण एक लक्षात घ्या की इथे अनेकांनी सांगितलं आणि आम्ही देखील अनेक वेळा बोलतो की या ठिकाणचा जो ओबीसी आहे
दुर्बल आहे, मागासलेला आहे, खूप जास्त अवमानित आहे. परंतु तुम्ही लक्षात घ्या, हे सर्व जे ओबीसी आहेत, हे या देशाची जी उद्योग व्यवस्था आहे, ही उद्योग व्यवस्था हजारो वर्ष ज्यांनी सांभाळली, ज्यांच्या कष्टावरती आणि ज्यांच्या सेवेवरती आज या देशामध्ये संपूर्ण या ठिकाणचा जो आपल्याला लागणारं जे सर्व होतं या ठिकाणचं ते निर्माण झालं. ते सुतार, लोहार, न्हावी असे अनेक समूह आहेत, वंजारी आहेत, बंजारा आहेत, सर्व समूह आहेत, आगरी, कोळी, भंडारी आहेत. एक एक जात, एक एक उद्योग सांभाळत आलेली आहे आणि आपल्याच संपूर्ण कष्टावरती हे खरं म्हटलं तर हा देश जो काही चाललेला आहे, ह्या उद्योग व्यवस्थेचा इथला ओबीसी हा कणा आहे. परंतु आपली अवस्था अशी आहे की तुझं आहे तुझं पाशी, परंतु तू जागा चुकलास. आपल्याला आपल्या ताकदीची जाणीवही नाही. बाबासाहेब हे बघत होते की हा जो समूह आहे, हा समूह थोडा थोडका नाहीये, त्याची संख्या 50% जास्त आहे. ही संख्या किती आहे हे आयोगाने शोधून काढायचं होतं. मध्यंतरी बिहारच्या सरकारने जेव्हा जनगणना केली आपल्या देशामध्ये, 31 सालानंतर जनगणना झाली नाही, त्यामुळे ओबीसींची खरी लोकसंख्या किती आहे हे आजपर्यंत देशाला माहित नाही. परंतु बिहार मधल्या जनगणनेमध्ये जवळजवळ 67.5% ओबीसी या ठिकाणी आहे असं आलं. सर्वांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं की इकडचे पक्ष ओबीसींच्या बाबतीमध्ये भूमिका घ्यायला तयार नाहीत. याचं कारण असं आहे, ते सुरुवातीपासून आपण पाहिलेलं आहे की काँग्रेसने मंडल आयोगाची किंवा मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली नाही, हा प्रश्न लोंबकळत ठेवला आणि मंडल आयोगाची स्थापना होऊन ओबीसींना सवलती मिळण्यासाठी 40 वर्ष उलटून जावी लागली. जनता पक्षाच्या काळामध्ये मंडल आयोग निर्माण झाला, परंतु त्यानंतर आलेल्या इंदिरा गांधींनी अंमलबजावणी केली नाही. त्यानंतर आलेल्या राजीव गांधींनी अंमलबजावणी केली नाही आणि त्यानंतर जेव्हा व्हीपी सिंगांचं सरकार आलं त्यांनी अंमलबजावणी केली, ती सुद्धा अंशतः केलेली आहे. मंडल आयोगाने खरं म्हटलं तर खूप मोठा कार्यक्रम दिलेला आहे, परंतु ह्या कार्यक्रमाची अंमलबजावणी झालेली नाही. आणि मग जेव्हा व्हीपी सिंगांनी हा अंमलबजावणीची घोषणा केली, त्यावेळेस आपण बघितलं की भाजपचे त्यावेळेचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी जे तेव्हा व्हीपी सिंगांबरोबर एकत्र सरकारामध्ये होते, ते सरकारमधून बाहेर पडले. त्यांनी असं म्हटलं की तुम्ही जर का मंडल काढणार असाल तर आम्ही कमंडल काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे काय तर आमचा ओबीसींच्या आरक्षणाला पाठिंबा नाही. आजही आपण बघतो की आपलं जे राजकीय आरक्षण आहे, हे आरक्षण असं आपल्या हातातून बघता बघता काढून घेतलं गेलं. मंडल आयोगानंतर आपल्याला या ठिकाणी राजकीय आरक्षण मिळालं. आपण जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांमध्ये निवडून येऊ लागलो. आपले महापौर झाले, नगराध्यक्ष झाले, सरपंच झाले, परंतु हे आरक्षण देखील काढून घेण्यामध्ये आलं. आणि हे आरक्षण वाचावं तर सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस जे सरकार होतं त्या सरकारकडे मागितलं. त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं माझ्या मते, परंतु त्यांच्याकडे आकडेवारी नव्हती. उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे आकडेवारी नाही आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारलं की आकडेवारी तुमच्याकडे आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपकडे आकडेवारी आहे, कारण 11 साली
मनमोहन सिंग सरकारने जातगणना केलेली आहे त्याच्यामधून आकडेवारी आहे, परंतु ही आकडेवारी ओबीसीसाठी देण्यात आली नाही. ओबीसीचं हे आरक्षण हिसकावून घेण्यात आलं. काल कोणीतरी असं म्हणालं की त्याच्यानंतर बांठिया आयोग आला, परंतु बांठिया आयोगाने जे काम केलं ते रितसर काम केलेलं नाही. आणि त्यामुळे त्या आयोगाने दिलेल्या आकडेवारीवरती उद्या जर का आपण निवडणुका लढल्या तर आपल्याला माहिती आहे की कोर्टामध्ये कोणीतरी जाणार आणि त्या निवडणुका रद्द करून घेणार. मी आपल्याला हे सांगायला मागते आहे की आज आपल्याला हा प्रश्न पडलेला आहे की या ठिकाणचे शरद पवारांचा पक्ष असेल, उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल, त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष असेल, कोणी भूमिका आज घ्यायला तयार नाही. केवळ एक अपेक्षा आम्ही करतो आहोत. एक अपेक्षा आमची आहे की तुम्ही या देशाचा कायदा काय आहे तो मनोज जरांगेंना सांगा. आरक्षणाचा कायदा काय आहे तो मनोज जरांगेंना सांगा. कायद्याची बाजू आणि सत्याची बाजू या महाराष्ट्रामध्ये सांगण्याचं धैर्य दाखवा, परंतु एकही पक्ष करायला तयार नाही. ज्यांनी गेल्या 40-50 वर्षामध्ये या ठिकाणच्या मागासवर्गीयांसाठी जेव्हा जेव्हा आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला त्या वेळेस या देशामध्ये त्याच्या विरोधामध्ये आंदोलन उभी राहिली, हिंसाचार उभा राहिला आणि ओबीसींचं आरक्षण कसं मिळणार नाही याचा प्रयत्न झाला. याचं सर्वात महत्वाचं कारण ओबीसी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे की आपली संख्या मोठी आहे, आपल्या हातामध्ये ताकद मोठी आहे, आपण मेहनती माणसं आहोत, आपण जग निर्माण करणारी माणसं आहोत आणि एवढा मोठा समूह आपला आहे की जवळजवळ 67% आपण आहोत. या राजकारणामध्ये जर का आपल्याला ताकद मिळाली तर या देशामधला जो प्रस्थापित वर्ग हजारो वर्ष सत्ता भोगत आहे त्याच्या हातामधून सत्ता जायला वेळ लागणार नाही. कळीचं पान हे आहे की जर का ओबीसीला त्याची ताकद कळली आणि ओबीसी जर का पुढे आला, त्याने आपल्या मागासलेपणाचा जो काही या कपाळावर लागलेला शिक्का आहे तो पुसून टाकला आणि तो जर का आत्मविश्वासाने पुढे आला तर या राजकारणामध्ये आज जे चाललेलं आहे हे चालू शकणार नाही. आणि बाबासाहेबांनी जे आपल्याला स्वप्न दिलेलं आहे या देशामधल्या सामाजिक परिवर्तनाचं ते साकार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे मी हे आपल्याला सांगायला मागते की आज 7 तारखेला आपण जमणार आहोत, आपली ताकद दाखवण्यासाठी जमणार आहोत. पण आपल्या पुढचा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे आणि मग आपली रजा घेणार आहे की आपण अशी मागणी केलेली आहे की 55 लाखाच्या ज्या नोंदी त्यांनी आता केल्या, 55 लाख जे सर्टिफिकेट त्यांनी वाटली ती रद्द झाली पाहिजे, ही मागणी आपण केलेली आहे. परंतु ह्या मागणीनुसार कारवाई होणार आहे का? या मागणीनुसार आजचं जे सरकार आहे ते कारवाई करणार आहे का? ही सर्टिफिकेट खरंच रद्द होणार आहेत का? ही सर्टिफिकेट जर का रद्द करून घ्यायची असतील तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येत्या विधानसभा निवडणुकीनंतर आपले एवढे आमदार गेले पाहिजेत की हे जे केलेलं आहे ते त्याच्या विरुद्धचा ठराव करून विधानसभेमध्ये हे 55 लाखाचे जे दाखले आहेत ते रद्द करण्याचा आपण ठराव करू शकतो. आणि म्हणून हे मी आपल्याला सांगायला मागते की आपल्याकडे काय ताकद आहे आज. एकतर आपल्याकडे जे आपलं मत आहे ही आपली ताकद आहे, आपली संख्या ही आपली ताकद आहे. आपण जर का जागृत झालो आणि राजकारणामध्ये जर का आपण आपल्या अधिकारासाठी ऍसर्ट करायला लागलो तर आपला पराभव कोणालाही करता येणार नाही. ही आपली ताकद आपण ओळखली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनामधून आपलं राजकीय संघटन, लढाऊ संघटन उभं राहायला पाहिजे. कोणीतरी मध्यंतरी म्हणालं असं की बाळासाहेब आंबेडकर पुढे आले म्हणून आज ओबीसी या ठिकाणी जो गरीब आहे, जो दुर्बल आहे, जो गावामध्ये खूप जास्त नाडला आणि पिडला जातो आहे त्याच्या पाठीमागे बाळासाहेब उभे राहिले म्हणून आज आम्ही बोलत आहोत. माझं म्हणणं असं आहे की बाळासाहेब उभे आहेत, वंचित बहुजन आघाडी उभी आहे. आमचा हा शब्द आहे की या ठिकाणी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. आम्ही या देशाचा संविधानाचा कायदा जो आहे त्याच्या रक्षणासाठी आम्ही उभे राहू. या ठिकाणचे जे दुर्बल घटक आहेत त्यांच्या रक्षणासाठी आम्ही उभे राहू.
पण ही लढाई जर का आपल्याला यशस्वी करायची असेल तर ओबीसी बांधवाने स्वतःचा न्यूनगंड झटकून या ठिकाणी आत्मविश्वासाने या राजकारणामध्ये पुढे आलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही, एवढं आपल्याला मी या ठिकाणी सांगते, आवाहन करते आणि आपली रजा घेते.